परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होणार असून वाहन नोंदणी, परवाने, कर भरणा यासह नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे। कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, सेवा प्रवेश नियम, पदनाम बदल, आश्वासित प्रगती योजना आणि बदली कायद्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे शासनाने आश्वासन दिल्याने कर्मचारी संघटनांनी आंदोलन मागे घेतले। संवाद आणि समन्वयातून तोडगा निघाल्याने नागरिकांना होणारी गैरसोय टळली असून परिवहन विभाग अधिक सक्षम आणि जनाभिमुख करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं। शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेतला असल्याचं कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितलं। सन 2023 मध्ये आमच्या कार्यालयाचा आकृतीबंध मंजूर झाला, परंतु सेवा प्रवेश नियम रखडल्यामुळे पदोन्नत्या सगळ्यांच्या थांबल्या होत्या। त्याच्यानंतर त्यासाठी आम्ही अशा आमच्या मागण्या होत्या, त्यामुळे आम्ही उपोषण म्हणजे संपात सहभागी झालो होतो। आता आज मंत्रिमंडळात काल बैठक झाल्याने आमचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागण्यास मंत्री महोदयाने आश्वासन दिले आणि त्याच्यानंतर आज त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा अधिवेशनामध्ये त्यांनी याच्याबाबत बोलून गेले। तरी मग त्यामुळे आम्ही आमचा संप मागे घेऊन आजपासून आम्ही रुजू झालेलो आहे। 16 जून पासून आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी संपावर गेलेले होते यासाठी की त्यांच्या 2023 रोजी आकृतीबंध मंजूर झाला, पण सेवा प्रवेशोत्तर नियम मंजूर नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडलेल्या होत्या। अद्यापर्यंत प्रमोशन मिळत नव्हती। त्याचबरोबर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पदनाम बदलाचा एक विषय होता आणि आश्वासित प्रगती योजना कार्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी हा एक विषय होता। मंत्री महोदयासोबत ती बैठक झाली। बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी आश्वासन दिले व विधानसभेत याबाबत चर्चा घडवून आणली व कर्मचाऱ्यांना आश्वासित केले। त्यामुळे आम्ही सर्वांनी संप मागे घेतला आणि आज रोजी कामावर हजर राहिलो।